नमस्कार मित्रांनो, मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, माझ्या घराचं तुमका काम दाखवते. आता 7 फुटापर्यंत उंची झालेली आहे भिंतीची. आता व्हिडिओ मी तुमका दाखवणार आहे, तुम्ही बघू शकता. धन्यवाद. बघा, इथून आता दगड नव्हतं लागलेलो हा तिकडे घरावर, असं दगड इकडे टाकलेलं आहे. बघा, सगळं दगड आता भिंतीसाठी जाणार. हे बघा, आता भित्तीच्या कामात सुरुवात झालेली आहे. हो बा, इकडे आता माल तयार करताचा सिमेंट पिशवी पडता मिस्त्रीकडे लाईनी लावतात. दाखवतो या पद्धतीत घर आहे इकडे. या पद्धतीत लाईनी लावतं 3 लाईनीवर काम चालू असतं. 3 पानसाळीची लाईनी बांधलेली आहे. बघा, काय जोडकाम चाललं आता. बघा लाईनींचा. घराच्या आता 4 लाईनी पूर्ण झालेल्या आहेत. आता काम चालूच आहे. मिस्त्री लावतात दगड तर दाखवते. आधी माल बिल एकदम तयारीत आहे. सिमेंट माल बनवून तयार हो. बघा, हो मालावर असता. कायम मालावर दगड पण लावतो, मिस्त्री पण आतो. सगळी कामं करता होय ना रिप्या. हां, बघा भिंतीचं काम चालू झालेलं. मिस्त्रीकडे आता दगड लावतोच. हे बघा, मेन मिस्त्री आमचे सुनील तांबे आता धडे वळवतो. ते बघा, मेन दगड लावतो तो. बघा कोपऱ्यावर. आणि इकडे आमचे सुपर मिस्त्री म्हणून हे बघा दीपक कदम. असं काम चाललेलं. बघा, हो वट्टी आहे इकडे. व इकडं तो देव रूम. बघा, 3 फुटाची शेरी आहे आणि 10 बाय 10चे रूम होते. बघा, मिस्त्रीकडे दगड लावताचा, कारण ते तो मेन मिस्त्री नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर जिम्मेदारी पडलेली आहे. नाही रवी. हां, त्यामुळे बघा काय लाईनच लावून घेतला ना. बघा कशी आहे ती. हे बघा, ह्या पद्धतीत असे रूम आहे तिकडे. त्या कधी सकाळी तो जरा दगडी वडला ना. हे बघा, त्या का दाखवायचं कांदे पोहे लावलेले आहेत त्या का. बघा इकडे दगड आणून दमतात ना जरा सकाळी. घराचं काम चालू आहे इकडे. आणि आता नाश्त्यासाठी बघा. हे बघा, आता या माझ्या घराचं तर रिंगचं काम चालू झालेलं. आता इकडे फळे ठोकून घेतात. आता तुमका दाखवतो इकडे. हे बघा, अशी ही पाठची बाजू आहे.
आता एक फळी अशी पानसाळीत मारलेली, अजून आतून फळे देणार आहोत. ते रिंगचं काम चाललेलं घराचं. 56 फूट लांबी आणि 26 फूट रुंद घराची लांबी रुंदी. असा घर आहे इकडे. हे बघा आता रिंगसाठी बघा ही तयारी चाललेली आहे इकडे. एक बाजूची फळी आता इकडे मारून झालेली आहे. आता आतमधनं ती फळी मारली जातात. आता तुमका दाखवते इकडे. हे बघा हो दर्शनीचा भाग आहे इकडे. अशी पूर्ण घराक रिंग येणार. आता ती तयारी चाललेली आहे जोरात. मेस्त्रीवरती काम करतातच. हे बघा या पद्धतीचा असं बॉक्स तयार करून लागता रिंगसाठी. हे बघा मेस्त्रीकडे काम जोरात चालू आहे मेस्त्रींचं. आता तुमका दाखवतं इकडे मी. आजच सुरुवात केलेल्या भरपूर काम केला नाही एका दिवसात. असे 2 दिवस जातील का नंतर मग तो महाल वगैरे होत नाही. बघा असं बॉक्स तयार करू लागतो. आता हे अशी तयार करतं तिकडे. बघा असा पूर्ण आता रिंग येणार आहे. या असा घराची लांबी रुंदी आहे. 56 फूट लांबी आहे, 26 फूट रुंद घर. आता अशी तयारी चाललेली आहे. जो पहिलाच दिवस आहे. बघा रिंगसाठी तयारी बघा काय चालली आहे ती. बघा या पद्धतीत असे बॉक्स मारलेले तिकडे. बघा फळीची साईड बघा काय मारला नाही ते एकदम मस्तपैकी पानसाळीत. हो मस्त. तुमची आतापर्यंत हा 4-5 झाली. आता खय आणखी खय कामा इंगळवाडीत ऑर्डर असतात नाही तुमका. पण तुमका अगोदर बुकिंग करूची लागता ना. लांजातला झाला काम ना अजून तशिल्ल का. आता पुढच्या महिन्यात होत जवळजवळ काम आहे. यावर्षी भरपूर आहेत नाही. मग कधी आटपणार कधी. आता परत आंबा सीझन चालू झाली. फवारणी आहेत ना अजून फवारणी आहेत ना हो. त्याच्यानंतर तिकडं तुम्ही लांजात जाणार काम करू का. आता माझ्या घराकडे अजून 8 दिवस जातील. त्याच्यानंतर तुमचा वावळीर काम नानारात का चालू आहे परत काम. चौशेट कामात चालू होत नाही तुमची. माणसं किती देखून तुमच्याकडे 10-15 माणसं आहात. 10-15 माणसं आहात म्हणून सांगतात माका. तर बघूया साईड दुसरीकडे पण चालू आहे. इकडे थोडे कामगार इलेले आहेत. काम बघा त्यांचं एकदम पानसाळीत काम आहे बघा. आणि का स्पेशल आता चहा येत आहे इकडे. आज आमच्या वाडीत आमची हळदी कुंकू आहे. त्याच्यामुळे हे बघा इकडे स्पेशल चहा इलेली हळदी कुंकवाची ही बघा. हे बघा रिंगची आता तयारी चालूच आहे इकडे. आता रिंग कशी बांधतं ती दाखवते. हे बघा आज रामू शेट इलेले तिकडे रिंग बांधण्यासाठी. सुट्टी असल्यामुळे इलेलो आहे इकडे. होय ना. हे कायम दगडावर असतात. दगड असे चिरे आणतात. चिरे वाहतूक चिरे वाहतूकवर.
आता सेंटरिंगची कामं सेंटरिंगचं काय काम करतोय. होय ना. अनुभव सगळं त्या नाही तुला म्हणजे कोणामुळं कसा अडायला नाही पाहिजे नाही बरोबर. तो बघित आहे. हे बघा या पद्धतीने अशी बांधतं तिकडे मग दाखवतं यांचा कसं भाजी रिंग. आता रिंग बांधूचं काम चालूच आहे इकडे. हे बघा हे कामगार नागेश घाडी यांचे कामगार होय ना हो मेस्त्री. हां हां आता बहुतेक काम झालेल्याच. आता हे काय एकच रिंग बांधूची आहे. हा ही रिंग झाली की मग बहुतेक रिंगचं काम संपला. हे बघा आता आणखी काही साईट चालू आहे तुमची. हा राजापुरात चालू हा. तर तिकडे मेस्त्री मेन गेलेले आहेत. नागेश मेस्त्री म्हणून तिकडे मेन गेलेले आहेत राजापूरला. तिकडे मोठी साईट चालू आहे. तिकडे 10 जण कामगार गेलेले तिकडे. आणि आज तुमका चौघांक या साईटवर पाठवलेले. हे बघा असं काम करतात आपल्या कोकणात. तुमका जर काम करून घ्यायचं असा तर मग तुम्ही कॉल करा. फक्त असे हे तुमका कामगार दिले जातील. ही रिंगच बघा कशी बांधतात, किती लांब आहे ती बघा. 56 फूट लांबी आहे रिंगची. बघा बघा अशी रिंग इकडे बांधतं रे बघा. आता तुमका मी दाखवतो इकडे. हां बांधलेला पण दाखवू का ना काम कसा केला जाता. हे बघा असे हे पिंजरे बांधते तिकडे. हे बघा ही स्लॅबची तयारी बघा काय जोरात चालू आहे ती. हो अमर ऐकत नाही बघा काय नुसतं भारी आहे नुसतं कामा का ऐकलं. अमर तू घेतो पिळवटावीत घे तू. हां हे बघा ही अशी बांधण्याची पद्धत आहे बघा. आता उद्याच्या स्लॅब ओतणार आणि ही पुढची रिंग टाकणार. आता तयारी करता खाली माल कालूसाठी इकडे. अजून त्या बाजूक तिकडे बांधूचीच हा. हे बघा रिंगसाठी आता माल चाललेलो. आता इकडे डेपो मारून घेतो. कडी वाळू ग्रेट मेस्त्री तिकडे रिंग बांधतातच. आणि हे बघा ही अशी खडी आणतं. खडी घेऊन आता ही अशी हे बघा रिंगसाठी काम चाललेलं आहे. आता तुमका दाखवते. हे बघा हे गमेलाचा माप असतं. 48 गमेला खडी ग्रेट 18 गमेल 24 गमेल वाळू 7 पिशवे सिमेंट असं रिंगची तयारी चाललेली. एक डेपो आता मारणार आणि उद्या हो माल टाकणार रिंगसाठी. ही पूर्वतयारी जोरात चालू झालेली आहे रिंगची. बघा आपली घरची माणसं गमेल ओके. बघा रिंगसाठी आता माल कसं तयार करतच दाखवते इकडे. हो का त्याचं नाव कसं या हा पार्थ गाडी. हे बघा भारी आहे. आता बघा कसं हां माल कसं तयार करतच दाखवते. खडी जात पेरून घे. हो खडी राहून दे. खडी
बघा कशी माणसं आणतात थडी बघा जमेला भरून. आता रिंगचं काम चाललेलं जोरात एकदम. मंगल पण इली हा रिंग टाकूसाठी. बघा रिंकाचा टाइम झालेला जवळजवळ काळोख पडत दिलो तरी पण काम थांबवित नाहीत काम करत. बघा इकडे वर रिंग टाकतात लाईट लावलेली का रिंग भरतात वरती. ओढाचा तिकडे हे बघा. आता रिंगचं काम तुमका दाखवते. आता रिंग ओतलेली आणि आता ही बघा ही खोलतात आता. हो बघा हो अमर बघा भारी काम करता कोली बिलूचा. हां हे बघा आता फळी आता खोलून टाकणार. हे बघा आता पूर्ण रिंग झालेली आहे. हे नागेश घाटी याचे कामकार लय भारी आहेत ऐकला. रिंग बघा काय टाकला नाही याची. आता तुमका दाखवते पूर्ण ही खोलल्यानंतर. या पद्धतीचं आता इकडे रिंग ओतलेली आहे पूर्ण अशी घरावर. हे बघा आमचं घर आता तुमका दाखवते इकडे. हे बघा ही पहिली दर्शनी आहे इकडे. आणि ह्या बघा ह्या खळा इकडे. बघा ह्यो आंबो तोडलेलो. आता तुमका मी तिकडे ह्या दाखवते रूम दाखवते. बघा हा जो आंबो होतो तो आता तोडलेला इकडे. पूर्ण आता बेना झालेला इकडे. हे बघा ही दर्शनी आणि ह्या खळा. आणि आता पाठची बाजू दाखवते इकडची. हे बघा ही बाजू इकडची साईड. ह्या इकडे इकडनं आपण दरवाजा ठेवलेले आहेत. हे रूम आहेत आणि ही बारी. हे बघा हे असे रूम आहेत. मग आता बाहेरून दाखवते इकडे. हे बघा बाजूक इकडे आमचे धुरी बंधू यांचं घर आहे. आता ही मागची गलीतली बाजू. बघा घराची लांबी 56 फूट आणि 26 फूट रुंद. हे बघा मेन दरवाजा इकडे. आता मी तुमका बुतुरले रूम दाखवतोय. हे बघा हो हॉल हा. 12x16 तो हॉल हा. आणि हो बघा इकडे देवरूम. देवरूम हा 7x12 तो देवरूम हा.
इकडे स्लॅब टाकलेला देवरूमावर. आणि हे बघा 3 फुटाची शेरी आहे अशी. आणि आतमध्ये रूम दाखवतो इकडे. हो पहिलं रूम आहे इकडे. हो बघा दुसरं रूम इकडे. प्रत्येक रूम 10 बाय 10चा रूम हा. हो बघा हो तिसरं रूम. आणि हो इकडे 4थं रूम. या साईडला 5वं रूम. हो 6वं रूम. हे बघा या पद्धतीत असे रूम पाडवलेले आहेत. आणि आता तुमका वरना दाखवते रिंग कशी घातलेली होती. आता पाणी मारलेला त्याच्यामुळे ही चिखला. पाणी 2 टाईम दिला जातं. हे बघा देवरूमावर असं हे स्लॅब टाकलेला आणि आता पाणीवरती अडवून वर ठेवलेला. आणि हो बघा हॉल. अशी पूर्ण घराक रिंग मारलेली आहे पूर्ण अशी. हे बघा बाजूक आमच्या इकडे धुरी बंधू आहेत. आणि या साईडला इकडे पातले बंधू यांचा घर आहे इकडे. बघा या पद्धतीत घराची अरेंजमेंट केलेली आहे. आता ह्याच्यावरती नंतर आता 5-6 दिवसात आता लाईनी लावणार दगडाचे. असं घराचं काम केलेलं